तर कल्याणच्या आडिवली ढोकळी परिसरामध्ये घरांपासून रस्त्यापर्यंत सगळं पाणीच पाणी झालंय। आडिवली ढोकळी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या मुसळधार पावसानं कल्याण पूर्व हा भाग पूर्णपणे जलमय झालाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान झालंय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत। सुनील, कल्याणचा कोणकोणता भाग सध्या पाण्याखाली आहे? श्रुती एकदम बरोबर आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी परिसरात आणि सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे चाळीपासून रस्त्यापर्यंत सगळा परिसर जो आहे हा पाण्याखाली गेलेला दिसून येतोय। एकंदरीत गुडघ्याच्या वर या ठिकाणी पाणी जे आहेत ते रस्त्यावरती, चाळीमध्ये, इमारतीमध्ये असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। विशेषतः या सोसायटी परिसरामध्ये लावलेली वाहनं देखील पाण्यामध्ये बुडालेली दिसून येत आहेत। त्यांचे पूर्ण टायर या ठिकाणी बुडालेले दिसून येत आहेत। सकाळपासून आपण पाहिलं गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, त्याचबरोबर आंबेडकर चौक असेल, त्याचबरोबर डोंबिवलीचा MIDC परिसर असेल, डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर असेल, अशा विविध ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहेत। मात्र कल्याण पूर्वेमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी आडिवली ढोकळी असेल, त्याचबरोबर चक्कीनाका असेल, या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहेत। या इमारतीच्या तळमजला जो आहे त्या तळमजल्यामधील काही घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या ठिकाणी त्यांच्या घरातल्या वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर दुकानामध्ये देखील गुडघ्याच्या वर पाणी शिरलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते धन्यवाद कल्याणमधल्या या परिस्थितीची माहिती दिली त्याबद्दल। कल्याणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलंय। तर पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक गावांशी संपर्क तुटलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पाणी साचलंय आणि जवळच्या हॉटेल पार्किंग कंटेनर पाण्याखाली गेलेले आहेत। जवळच्या हॉटेलचे पार्किंग कंटेनर हे पाण्याखाली गेले असून पालघर, बोईसर आणि डहाणू तालुक्यांमध्ये अनेक घराघरात पाणी शिरलंय। तर विरारमध्ये सुद्धा जागोजागी पाणी साचलंय। बोळींज पालिका मुख्यालय परिसर, विरार बस डेपो हे सगळे परिसर पाण्याखाली गेलेले आहेत। विरारमधली दृश्य। विवा कॉलेज परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांची तारांबळ। सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होईना। विरार पालिका मुख्यालय परिसरातही पाणी साचलं। पालिका मुख्यालयाच्या इमारतीबाहेर असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर। नाला तुडुंब भरला, कचरा तरंगत असल्यानं नाले सफाईचा दावा फोल। विरार बस डेपो परिसरही जलमय। गुडघाभर पाण्यातून वाट काढताना सामान्यांची तारांबळ। वाहन चालकांचीही तारेवरची कसरत। बोळींज परिसरात पाणी साचल्यानं दुकानांमध्ये पाणी शिरलं। व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान। 1 फूट पाण्यातून मार्ग काढताना रिक्षा चालक, दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ।